नमस्कार मंडळी, कुकिंग विथ दीपाली या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकदम खास आणि एकदम झणझणीत खानदेशी भरली वांगी रेसिपी. ही भाजी बघितली की तोंडाला पाणीच सुटतं बघा. खानदेशीची शान आणि प्रत्येक घराची जान आहे ही भरली वांगी रेसिपी. आजची रेसिपी तर माझ्या घरात सुपरहिट आहेच. माझे मिस्टर आणि माझ्या घरच्यांना खूप अशी जास्त आवडते. म्हणून म्हणलं फ्रेंड्स की ही रेसिपी नक्कीच मी तुमच्याशी शेअर करावी. त्यासाठी मी आज ही रेसिपी खास तुमच्यासाठी घेऊन आली आहे. तर फ्रेंड्स, इथे मी घेतले आहे गावरान काटाळ अशी वांगी. तर तुम्ही इथे बघू शकता छान असे फ्रेश वांगे आहेत. तर मी आता त्या वांग्यांची काठी काढून घेत आहे, जे की आपल्याला जिभेला टोचणार नाही. आणि शेवटचं देठ थोडंसं आपल्याला कापून घ्यायचं आहे. आणि असे 4 भाग करून आपल्याला हे वांगी मोडून बघायचे आहे, जेणेकरून त्यामध्ये आळी नसली पाहिजे. तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे मी सर्व वांगी त्याचे काप करून घेत आहे. भरली वांगी बनवण्यासाठी साहित्य: इथे मी खोबरं, शेंगदाणे आणि कोथिंबीर घेतले आहे. त्यानंतर 2 इंच अद्रक, त्यानंतर 8 ते 10 लसूण पाकळी आणि थोडासा कढीपत्ता आणि धने घेतले आहे. त्यानंतर हे आपल्याला आता थोडंसं तेल टाकून कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर मी सर्वात अगोदर कढई ठेवून घेतली आणि त्यामध्ये तेल टाकून घेतले. त्यानंतर मी केलेले खोबऱ्याचे काप हे आता मी त्या तेलामध्ये टाकून घेतले आहे. त्यानंतर शेंगदाणे लगेच टाकून आपल्याला ते दोन्ही एकत्र छान असं भाजून घ्यायचं आहे, खरपूस असं. तर तुम्ही इथे बघू शकता थोडेसे शेंगदाणे आणि खोबरं लाल झाल्याच्या नंतर आपण त्यानंतर धने टाकून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकता मी खोबरं, धने आणि शेंगदाणे एकत्रच भाजून घेत आहे. त्यानंतर मी 2 ते 4 अशा लसूणच्या पाकळ्या टाकल्या आहेत. त्यानंतर 1 इंच अद्रक टाकून घेतले आहे आणि त्याचे 2 काप करून घेतले. आणि हे सगळं आपल्याला आता त्या तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे परतून झाल्याच्या नंतर मी हे सगळं मिश्रण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेत आहे. तर तुम्ही इथे बघू शकता खोबरं, धने, शेंगदाणे, त्यानंतर कोथिंबीर, थोडंसं आलं आणि लसूणच्या हे पाकळ्या टाकून मी सर्व हे मिश्रण मिक्सरमधून काढले आहे. भरली वांगी मसाला कृती. तर मिक्सरमध्ये खोबरं, शेंगदाणा कूट, लसूण, आलं, अर्धी कोथिंबीर आणि तिखट, हळद, गोडा मसाला, धने जिरे पावडर, मीठ एकत्र वाटून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घट्ट असं बनवून घ्या. वांगी भरताना आपण तयार केलेला मसाला हा दाबून वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे. उरलेला मसाला तो बाजूलाच ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे मी वांगीमध्ये सर्व मसाला दाबून असा भरून घेत आहे. तर अशा प्रकारे सर्व वांगी आपल्याला मसाल्यामध्ये दाबून असे भरून घ्यायचे आहेत. तर मी हे पूर्ण वांगी अशा प्रकारे मसाला भरून घेतले आहे. त्यानंतर राहिलेला मसाला हे मी बाजूला ठेवले आहे. तर फ्रेंड्स, आता मी इथे कढईमध्ये 1 पळी तेल टाकून घेतले आणि त्यामध्ये भरली मसाली वांगी त्यामध्ये टाकून आता छान आपण 1 ते 2 मिनिट वाफेवरती फ्राय करून घेऊयात, म्हणजे परतून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी 1 ते 2 मिनिट वांगी ही सगळी परतून घेतली आहे. त्यानंतर फोडणीची तयारी. कढईत तेल गरम करा, त्यात बारीक चिरलेला कांदा गुलाबी रंग येईल तोपर्यंत परतून घ्या. तर मी इथे सर्वात अगोदर मोहरी आणि जिरे टाकून घेतले आहे. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा हा मी टाकून घेतला आहे. तर फ्रेंड्स, इथे थोडासा कांदा लाल झाल्याच्या नंतर मी इथे अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेत आहे, जेणेकरून आपल्या भाजीला झणझणीत अशी चव येईल, जेणेकरून आपल्या भाजीला 4 चांद असे लागतील. त्यानंतर मी इथे थोडासा कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. आता मी ह्यामध्ये कांदा लसूण मसाला, गोडा मसाला आणि लाल तिखट, थोडीशी हळद आणि मीठ हे मसाला मी आता टाकून घेतले आहे.
त्यानंतर आपल्याला 1 मिनिट स्लो गॅसवरती हा मसाला छान असा परतून घेतल्याच्या नंतर भरलेली वांगी त्यामध्ये टाकून घ्यायची आहे. अशा प्रकारे सर्व वांगी आपल्याला अजून 2 ते 3 मिनिट अशी ह्या मसाल्यामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे. तर फ्रेंड्स, इथे राहिलेला जो मसाला आहे तो मी आता इथे टाकून घेतलेला आहे. आता मी हे वांगी परतेपर्यंत मी एका साईडला 1 ते 1.5 ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे. तर मी इथे गरम झालेलं पाणी त्यामध्ये टाकून घेतले. त्यानंतर आपल्याला आता 10 ते 15 मिनिट मंद आचेवर भाजी शिजून घ्यायची आहे. मध्येच एकदा हलक्या हाताने हलवून घ्यायचे आहे. त्यानंतर शेवटी वांगी शिजली की गॅस बंद करा आणि वरून भरभरून कोथिंबीर घाला. नंतर गरमागरम भाकरी किंवा पोळीसोबत सर्व करा. तर फ्रेंड्स, तुम्ही इथे बघू शकता आपली खानदेशी चमचमीत आणि झणझणीत गावरान वांगी रेसिपी बनून तयार झाली आहे. तुम्ही इथे बघू शकता की छान अशा प्रकारे आपल्या भाजीला तरीसुद्धा आलेले आहे. अशीच रेसिपी तुम्हीसुद्धा तुमच्या घरी ट्राय करू शकता आणि तुमच्या घरच्यांना नक्कीच ही रेसिपी आवडेल. नक्कीच ते आवडीने बोटं चाकून खातील. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी बघून नक्कीच एकदा घरी बनवून तुमच्या घरच्यांना खाऊ घाला. आणि महत्त्वाचे असे टिप्स, खानदेशी चव येण्यासाठी गोडा मसाला आणि शेंगदाणे भरपूर घाला. भरपूर म्हणजे 1 ते 1.5 चम्मच गरम गोडा मसाला घालायचा आहे. त्यानंतर जे काही मी वाटण बनवले आहे त्याप्रकारे सर्व वाटण बनवून ह्या भाजीमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे छान अशी आटसर आणि घट्ट अशी भाजी होते आणि छान अशी भाजीला तरीसुद्धा येते. तर अशा प्रकारे तुम्ही इथे बघू शकता. तर फ्रेंड्स, ही होती आजची आपली खानदेशी मसाला भरली वांगी रेसिपी. तर कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. येणारी रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर फ्रेंड्स, भरली वांगी रेसिपी बनून तयार झाली आहे. तर फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या घरामध्ये भरली वांगी कशी करतात ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर फ्रेंड्स, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझी पुढची रेसिपी सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर फ्रेंड्स, कुकिंग विथ दीपाली या चॅनलला तुमचे प्रेम असेच राहू द्या आणि असेच माझे येणारे नवनवीन व्हिडिओज बघत राहा. तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढची रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.